पूर्व वैमनस्यातून मिरजेतील टाकळी रोड येथे शिवा थनिकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तलवार आणि कोयत्याच्या सहाय्याने संशयित 6 जणांनी हा हल्ला केला आहे. जखमी शिवा थनिकर यांच्यावर 12 ते 13 वार करण्यात आले आहेत. हल्लेखोर हल्ला करून त्या ठिकाणाहून पसार झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या शिवा थनिकर यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. जखमी शिवा थनिकर हे शेख गटाचे असून शेख आणि काझी या गटातील पूर्व वैमनस्यातून काझी गटाने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भर दिवसा झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. मी प्रणिल लीडा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग. आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये टाकळी रोड या ठिकाणी एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये शिव उर्फ प्रदीप सदाशिव अटणीकर या तरुणाला मारहाण झालेली आहे, ज्यामध्ये धारदार शस्त्रांनी मारहाण केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर तरुणाला शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यासोबतच घटनेमधील जे काही संशयित आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची विविध पथके रवाना करण्यात आली आहे. सदर झालेल्या घटनाची जी काही मूळ कारणं असतील त्याचासुद्धा आम्हाला तपासामध्ये शोध घ्यायचा आहे. प्राथमिक माहिती घेतली असता यामध्ये आरोपी हे परागंदा आहेत, त्यासोबतच फिर्यादी हा ॲडमिट आहे. त्यामुळे एक्झॅक्ट कुठल्या कारणामुळे झालेला आहे हे सध्या आम्हाला सांगता येणार.